मालवणी महोत्सव ही चळवळ आमदार संजय केळकर ठाणे शिवाजीनगर येथे सीताराम राणे यांच्या मालवणी महोत्सवाचा भव्य शुभारंभ। मालवणी महोत्सव हा केवळ महोत्सव नाही तर चळवळ आहे। तेव्हा सांस्कृतिक मेजवानीची जोड असलेल्या या चळवळीला लोकांनीही उपस्थिती दर्शवून आर्थिक ताकद द्यावी असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे। सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या 25व्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार केळकर यांच्या हस्ते झाले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील, स्वप्नाली साळवी, मिलिंद नईबागकर, मंडळाचे सरचिटणीस विनोद देसाई, खजिनदार संदीप शिंदे, वैभव कदम आदी मान्यवर उपस्थित होते। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक 2 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत ठाणे पश्चिमकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानात मालवणी महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी आयोजक सीताराम राणे यांनी अग्निहोत्र करून केली। मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालं काय? आमचे सहकारी सीताराम राणे यांच्या पुढाकाराने मालवणी महोत्सव 25व्या वर्षात पदार्पण केलं। हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि खरं म्हणजे ठाणेकर नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या महोत्सवाला भेट देतात, त्याला प्रतिसाद देतात आणि ही एका बाजूला महोत्सव पण आहे आणि दुसरीकडे ही एक चळवळ पण आहे। छोट्या मोठ्या उद्योजकांना, खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना देखील या माध्यमातून लाखोच्या संख्येने इथे आठवड्याभर लोक येत असतात, ठाण्याच्या बाहेरचे देखील येत असतात आणि या माध्यमातून एक मोठं आर्थिक ताकद देखील त्यांना मिळत असते। ठाणेकर नागरिक जे चांगलं असतं त्याला प्रतिसाद देखील देतात आणि मालवणी महोत्सवाच्या मागचं आयोजन जे आहे ते उत्तम आणि भरभक्कम असल्यामुळे लोक वाट बघत असतात की मालवणी महोत्सव कधी सुरू होईल। या मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्रतिसाद मिळेल। दशावतारी, डबलबारी ही सगळी लोककला जी आहे ती जिवंत ठेवण्याचे काम या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने होत असतं आणि त्यामुळे मला ठाणेकरांचं तर मी कौतुकच करेन की ते प्रतिसाद देतातच, पण ठाण्याच्या बाहेरचे लोक देखील याला उत्तम प्रतिसाद देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे। बाबू खाली विकास मंडळ यांच्या पुढाकाराने मागे गेली 25 वर्ष सातत्याने हा मालवणी महोत्सव आयोजित होतोय आणि हा मालवणी महोत्सव कोकणातले सर्वच प्रकार या इकडे आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो। त्याच्यामुळे वेगवेगळे उपक्रमही म्हणजे स्टेजवरती दशावताराचे कार्यक्रम असतील, अनेक असे उपक्रम या इकडे होत असतात आणि लोक आवर्जून वर्षभर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात। एक आपुलकीचा, एक घरोबाचा नातं या महोत्सवाशी सगळ्या ठाणेकरांचं झालेलं आहे। हे आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून या महोत्सवाचं निमंत्रण देत आहे। त्यांनी येऊन या महोत्सवाला भेट द्या। म्हणजे रोप महोत्सवी हा मालवणी महोत्सव आहे। किती विकास मंडळाच्या माध्यमातून हे आपण साजरं करतो गेली 25 वर्ष। यावर्षी रोप महोत्सवाच्या निमित्तानं आपण दरवर्षीच डबलबारी असते, दशावताराचं नाटक असतं, पण यावेळी लोककला ते आणखीन काही भाग म्हणजे भारूड असेल। यावर्षी पहिल्यांदाच आपण संपूर्ण 3 तासाचा भारूडचा कार्यक्रम आपण कृष्णाई अरुळेकर या मुलीचा, जिला राज्य शासनाने पुरस्कार दिलेला आहे, या भारूड तिने सादर करते। त्याच्याबद्दल अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। खवय्ये तर दरवर्षी नेहमीप्रमाणे असतातच आणि खवय्यांसाठीच हा मालवणी महोत्सव प्रामुख्याने आणि कले ह्या दोन्ही ची काय म्हणतात ती भूक भागवण्यासाठी हा उत्सव आपण करतो। नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोक येतील तुमच्या माध्यमातून। या 10 दिवसात 2 ते 11 या कालावधीत आमच्या ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी अशी तुमच्या वतीने विनंती। थँक्यू।